का फर्स्ट डेला 200, मग 250, मग 300. तर यामध्ये 200, 250, The battery is 300 low. Please recharge. इन एपी, हे एपी मध्ये आहे. आता बघा इथे तुमच्या लक्षात येईल द पेनल्टी फॉर इच सक्सिडिंग डे. तर यामध्ये आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन जॉबचं, आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 50 रुपयाची पेनल्टी लावली जर दिलेल्या दिवसापेक्षा जास्त वेळ घेतला तर मग काय होईल, इथे जो डिफरन्स आहे त्याच्यात बघा ए ची व्हॅल्यू 200 आणि पेनॉल्टीचा डिफरन्स 50 आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे 30 दिवसामध्ये असं आपल्याला किती डिले झाला असेल कामाचा. तर एन ची व्हॅल्यू 30 घ्या. आता टोटल काढायचंय तर एस एन लावा n/2 2a + n-1 x d. आता एस एन आहे काढायचं आपल्याला, पण हा कुठपर्यंत जायचंय 30 डेज. तर इथे लिहा 30/2 2a, ए ची व्हॅल्यू 200, n 30 आणि डिफरन्स 50. बस इथं 15 येतो, हा झाला 400 प्लस 29 इंटू 50. आता फक्त कॅल्क्युलेशन जास्त आहे. 1450. तर इथून येतो 15 इंटू 1850. ठीक आहे, तर याला मल्टिप्लाय करून जे येईल दॅट इज युअर आन्सर. हा ओके. आता याच्यामध्ये नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, बोलू नका, मी यातला तुम्हाला खालचा तो जो एक सर्कल वाला क्वेश्चन आहे तो एक मी सांगेल, बाकीचे सोपे आहेत, तुम्ही करू शकता. इथे काय करायचंय, 700 रुपीज कॅश प्राइस द्यायचंय स्टुडंट्सला. तर प्रत्येक कॅश प्राइस मागच्या पेक्षा 20 रुपीजने लेस आहे. तर प्रत्येक प्राइसची व्हॅल्यू काढा. मग कसं काढणार, ईच ऑफ द प्राइजेस. तर काय कराल, आपल्याला एस एन माहिती आहे, एवढी प्राइस द्यायची आहे, एस एन 700, असे तुम्हाला 7 प्राइस द्यायचे, एन ला 7 घ्या. ठीक आहे, आणि डिफरन्स -20 घ्या. प्रत्येक वेळेस 20 रुपये कमी आहे, तर इथे डी ची व्हॅल्यू -20 घ्या. झालं. तर याच्यावरून तुम्हाला आधी ए काढावं लागेल ना. बस आता ए काढायचं असेल तर एस एन लावून द्यायचं. मी ज्या क्वेश्चन बद्दल बोलायलो त्याच्यानंतर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा 700 आहे, एन आहे 7. फर्स्ट आपल्याला काढावं लागेल प्राइस किती होतं, 7 - 1 6 आणि इथं -20. तर इथून याला घेऊन या. ज्यांना ज्यांना वाटायले की आम्हाला हे जमते त्यांनी फक्त थोडे दिवस थांबा. आता इथं आलं 200, तर 2a ची व्हॅल्यू येते 320, हे येतो 160. तर पहिलं प्राइस 160 आहे. आता तुम्हाला ईच प्राइस विचार, तर आपल्याला 7 प्राइजेस काढायचे. तर तुम्हाला A1 A2 असं करत करत A7 पर्यंत जायचंय. 7 प्राइजेस. पहिलं 160 आहे, आता 20 न कमी करा. ठीक आहे, 4 झाले, 5 6 7, शेवटचा प्राइस 40 रुपये. हे सगळे मिळून 700 रुपीज झाले. तर हे तुम्हाला कन्झिक्युटिव्ह काढायचे होते. पहा, एक स्पायरल बनवलेले, स्पायरल बाइंडिंग असते तसं सक्सेसिव्ह सेमी सर्कल्स आहेत, कारण हा जो मध्ये गेलेला लाईनचा पॅच आहे सेंटर मधून जाणारा, तो बघा तो याचे 2 इक्वल पार्ट करतो, सिमेट्रिक. आता हा काय म्हणतो, विथ सेंटर्स अल्टरनेटिव्हली ॲट ए अँड बी. याचा सेंटर सरकतोय, एकदा ए आहे एकदा बी आहे. हा जो ए सेंटर आहे ना,
तो या सेमी सर्कलचा आहे, दिसतो. आणि नंतर जेव्हा हा सेंटर बी ला सरकला तेव्हा तो याचा नाहीये, या खालच्या सेमी सर्कलचा सेंटर आहे. त्याच्यानंतर हा जो L3 वाला मोठा सेमी सर्कल आहे त्याचा परत सेंटर ए आहे. आणि जेव्हा हा फिरून L4 कडे येतो तेव्हा परत सेंटर बी आहे. त्याचा सेंटर अल्टरनेटिव्हली चेंज होत आहे. ओके. आता काय म्हणतो, स्टार्टिंग विथ सेंटर ए पासून स्टार्ट केला. पहिली रेडियस 0.5 घेतली, अर्ध्या सेंटीमीटर आला. मग तुम्ही 1 घेतली, ए पासूनच आहे हा, म्हणजे इथं 1 घेतलात. पुन्हा ए पासून पुढे गेलात 2, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही 0.5 ने पुढे जाताय. म्हणजे बघा बरं डिफरन्स 0.5 येतोय. कॉन्स्टंट डिफरन्स आहे म्हणजे एपी आहे. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ सच स्पायरल? आता तुम्हाला जे दिसतात ना त्याच्यामध्ये हा 1, 2, 3, 4 L4 पर्यंत आलोय आपण. आता असं डॉट डॉट म्हणजे हे चालू आहे कंटिन्यू मध्ये. असे आपल्याला 13 कन्झिक्युटिव्ह सेमी सर्कल्स बनवायचे. 13 हे 4 झाले ना, L13 पर्यंत जायचंय. तर पाय 22/7 घेऊन तुम्ही सांगा ही टोटल लेंथ काय होईल. जेव्हा एखाद्या सर्क्युलर पार्टची लेंथ काढायची असते तेव्हा आपण सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला वापरतो. तुम्हाला सम काढायची आहे कुठपर्यंत, 13 स्पायरल्स पर्यंत. तर S13 काढायचे. तर N ला 13 घ्याल आणि सेमी सर्कलचा सर्कमफेरन्स पाय आर असतो. पूर्ण सर्कल असेल तर 2 पाय आर घेतो आपण. तर तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल पाय आर. मग आर कोण आहे, रेडियस, म्हणजे ती त्याची एक प्रकारे दिलेली आहे तुम्हाला 0.5, 1, 1.5 ह्या रेडिया आहेत ना सगळ्या. आणि जो पाय आर आहे तो ऍक्च्युली पाय आर 1 साठी L1 येईल. लेंथ आहे ना सेमी सर्कल, L1 आहे पाय आर 1, L2 आहे पाय आर 2. असं करत करत S13 पर्यंत जाऊन ऍड करायचे. त्याच्यात तुम्हाला एवढंच काम करायचंय. मी हिंट देतो, तुम्ही आन्सर सांगू शकता. इथे तुम्ही काय कराल, L साठी फॉर्म्युला काय लावाल, पाय आर. ठीक आहे. मग L1 साठी पाय आर 1 असं, याला पाय आर 2 असं करत करत तुम्हाला 13 पर्यंत जायचंय. पाय आर 13 पर्यंत. आणि इथे रेडियस प्रत्येक वेळी चेंज होत आहे. असं 13 पर्यंत जायचंय. तर तुम्हाला काय करायचंय, N घ्यायचं 13, A ची व्हॅल्यू बघा, इथे फर्स्ट टर्म काय असेल, पाय आर असेल. ठीक आहे. फर्स्ट टर्म पाय आर 1 घेऊन कराल तुम्ही. डिफरन्स सर पाय आर 1 आणि पाय आर, बघा पाय आर 1 आणि पाय आर 2 मधला डिफरन्स. तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे, पाय कॉमन आहे, R2 1 आहे आणि हा 0.5 म्हणजे 1/2 आहे. यायला का लक्षात? तर तुम्ही असंही समजा की डिफरन्स जर काढायचा असेल तर रेडियस मधलाच काढा ना, पायचा काय संबंध. रेडियसचा डिफरन्स काढा. तर तुम्ही डिफरन्स किती घेऊ शकता, 0.5 चा. 0.5 चा डिफरन्स आहे. पण तुम्ही पाय सोबत जोडाल तेव्हा तुम्ही याला पाय इंटू 0.5 कराल, म्हणजे डिफरन्स येतो तुमचा ऍक्च्युली π/2 चा. समजलं? डिफरन्स ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आला नाही त्यांनी पहा, नाही तर आन्सर चुकणार तुमचं. डिफरन्स काढण्याचा अर्थ काय, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करा. सेकंड टर्म कोण आहे, L2 म्हणजे पाय आर 2. ज्यांना कळलं नाही त्यांनी थोडंसं लक्ष द्या, ज्यांना कळलं त्यांनी पण द्या, काही बिघडत नाही. पाय आर 2 मायनस पाय आर 1 करतोय आपण, याचा अर्थ. तर बघा पाय कॉमन केला ना मी, तर R2 किती आहे, 1 आहे आणि R1 0.5 म्हणजे हाफ आहे. तर इथं हाफ राहिला मध्ये, हाफ इंटू पाय किती येतो, π/2 येतो, तोच आहे हा. तर हा तुमचा कॉमन डिफरन्स असेल. आणि बघा रेडियस इन्क्रीजिंग मॅनर मध्ये आहे म्हणून डी पण पॉझिटिव्ह असेल. तर असा तुम्ही SN चा फॉर्म्युला लावा. या ठिकाणी 2a आता कळलेलाच आहे आणि इथून आन्सर काढा, ही तुमची टोटल लेंथ असेल. फक्त इक्वेशन बनेल S13 13/2 2 टाइम्स फर्स्ट टर्म किती असेल, पाय R1 तुमचा 0.5 आहे. तर तुमची फर्स्ट टर्म असेल 2 इंटू π/2. 2 कॅन्सल होईल ना, फर्स्ट टर्म नंतर पाय बनेल. ए म्हणजे फर्स्ट टर्म. तर तुम्ही पाय आर मध्ये R1 ठेवणार
आर किती आहे 0.5 म्हणजे पाय बाय 2 आहे. तर 2a काय होईल 2 इंटू पाय बाय 2 होईल. तर 2 कॅन्सल होईल. परेशान होऊ नका. तुम्ही जे केले तेच मी सांगितले. n आहे 13-1 डिफरन्स आहे पाय बाय 2. चला आता एवढं सॉल्व्ह करायचं होतं. तर तुम्ही एक काम करू शकता. याला तर उडवा. 13/2 पाय प्लस इथं 12 2 डिवाइड करा. 6 पाय येतो. तर इथून आला 7 पाय. पायच्या जागी 22/7 ठेवा. त्याला इथे घ्या. तुमचा आन्सर 143 येते. संपलं. मेथड वेगळी असू शकते. असू द्या, परेशान होऊ नका. माझं स्वतः गणित करायची मेथड माझी वेगळीच असते काहीतरी. आता हे फक्त दिसायला मोठं आहे. कुठं माय ठीक आहे, करू मग बघा. चला 200 लॉग्स हे एकावर एक असे ठेवलेले त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये उतरंड म्हणतात. पिरॅमिड सारखी ही स्ट्रक्चर असते. समृद्धी हे स्टॅक केले म्हणजे एकावर एक ठेवलेले आहेत. तर सगळ्यात खालच्या बॉटमला 20 लॉग्स आहेत. चला इथे तुम्ही सुरुवात केली, बॉटमला 20 आहे. त्याच्यावर 19 मग 18 असं करत करत तुम्ही ठेवत गेलात. तर बघा इथे तुम्हाला ए सापडतो 20, डिफरन्स येतो -1. हे कमी होत चाललेले आहे. इन हाऊ मेनी रोज आर द 200 लॉग्स प्लेस्ड म्हणजे तुम्हाला इथं SN घ्यायचं 200 कारण सगळे मिळून 200 आहेत. तर सम आहे. आता इन हाऊ मेनी रोज म्हणजे तुम्हाला n काढायचं या क्वेश्चन मध्ये. तर बिलकुल ह्याच्यात तुम्ही SN चा फॉर्म्युला लावून इथं जर क्वाड्रॅटिक बनलं तर सॉल्व्ह करा आणि जो n निगेटिव्ह किंवा नॉन नॅचरल येतो त्याला तुम्ही डिस्कार्ड करून टाका. जो नॅचरल येतो तोच ठेवा. पहा, एक मिनिट थांबू. थोडं समजून घ्यायचं अनालिसिस. इथे तुम्हाला टोटल लॉग माहिती 200 SN ठेवा. n काढायचा आहे. क्वेश्चन मध्ये शोधू नका कुठे आहे. पहिल्या ह्याच्यात 20 आहे. त्याच्याकडे बघू नका, इकडे लक्ष द्या. हे -1 एक एक कमी होत चाललेला आहे. त्याला इकडे आणा. 400 बनतं. इकडे या 40 इथे येतं बघा -n+1. श्रीनिवास थांब माय थोडं. तर हे असं येईल. ओके हा क्लिअरली क्वाड्रॅटिक बनतं एक 41n - n². या दोघांना इकडे आणा. हा होईल n² - 41n आणि हा +400. 400 चे फॅक्टर 41 आणायचे 16 आणि 25. तर एक घ्या -16 एक घ्या -25. तर प्रोडक्ट प्लस येतं. तर n च्या व्हॅल्यू येतात 16 और 25. तर दोन्ही नॅचरल आहे, तर दोन्ही ऍक्सेप्टेड आहेत. पण असं तर नाही होऊ शकत की 200 लॉग तुम्ही 16 मध्ये ठेवले का 25 मध्ये ठेवले. तसं पाहिलं तर n काय सांगतो दोन्ही पॉसिबल आहे. पण तुम्ही जर पाहिलं 16 रोज असतील तर तुम्ही काय कराल, n ला 16 ठेवलात तर तुम्ही A16 काढा. 16 मध्ये किती बसलेले असतील बघा. तर तुम्ही इथे फर्स्ट किती होतं 20. 16 म्हणजे इथं 15 येणार आणि हे -1 होणार. तर इथून तुमचा आन्सर हे 15 आहे ना, तर हे 5 येणार. तर A16 येतोय 5. सध्या आन्सरवर येऊ नका कारण हे पॉझिटिव्ह आहे. अजून 25 ला चेक करायचे. आता तुम्ही A25 काढा. 25th रो मध्ये किती लॉग्स बसतील. आता नंबर ऑफ लॉग्स आहेत हा आणि नंबर ऑफ लॉग्स नेव्हर बी निगेटिव्ह. तर इथं तुम्ही घ्याल 20 प्लस 24 -1. इथं क्लिअरली लक्षात येत आहे की ही जी 25th रो ची व्हॅल्यू आहे ती -4 आहे. त्याला आपण म्हणतो विच इज नॉट पॉसिबल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सगळ्यात 25व्या रो मध्ये -4 लॉग्स ठेवले. तर -4 लॉग ठेवता नाही. दिस इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. म्हणून आपल्याला म्हणावं लागेल नंबर ऑफ रोज लागणाऱ्या एकूण 16 असतील
and number of logs in इथं जाऊ द्या in 16th रो 16व्या नंबरच्या रो मध्ये 5 लॉग असतील. तर हेच याचं पॉसिबल आन्सर आहे. आता याच्यात हे 25 का आलं? क्वाड्रॅटिक आहे म्हणून आलं, बाकी काहीच नाही. त्याला मी मागे तुम्हाला सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर मध्ये अशाला आपण म्हणतो एक्स्ट्रॉनियस रूट्स. कधी कधी काही रूट्स बिनकामाचे येतात कॅल्क्युलेशन मध्ये आणि काही वेळा लॉस ऑफ रूट करतो आपण. ते दोन्ही चांगलं नसते मॅथ्स मध्ये. ते दोन्ही माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, या पद्धतीनं चालू द्या.